आता आपण एक दुसऱ्या प्रकारचं सम करून घेऊ आणि मग इथे आपलं लॉगचा कॅल्क्युलेशनचा जो पार्ट आहे तो संपतो आहे. ठीक आहे, चलो. सपोज मला दिलेलं आहे x इज इक्वल टू 0.4718 स्क्वेअर इंटू क्यूब रूट ऑफ 0.391 इंटू 10 to the power -12 डिवाइडेड बाय 36.98 इंटू 10 to the power 3. ठीक आहे, ह्याला सॉल्व करायचं आहे. बघा, एक काम करा, सॉल्व करण्याच्या आधी लॉगला जर आणखी सोप्या पद्धतीनं करायचं असेल तर इथे खाली 10 to the power 3 आहे, वर 10 to the power -12 आहे. आयदर या 10 to the power -12ला खाली आणा, तो होऊन जाईल 10 to the power +12 आणि मग डिनॉमिनेटरमध्ये काय राहील 10 to the power 3 इंटू 10 to the power +12. सो धिस +12 +3 इज +15. सो अल्टिमेटली फक्त डिनॉमिनेटरमध्ये उरेल 10 to the power 15 आणि वरचं हे जे 10 to the power -12 आहे ते निघून जाईल. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन आणखी सोपं होईल. चला, मी करून घेतो आहे. सो x इज इक्वल टू लिहून घेतो आहे लॉग ऑफ 0.4718 power 2 इंटू क्यूब रूट ऑफ 0.391लाच लिहिता येईल 0.391 रेस्ट टू द पॉवर 1/3. तर मग मी इथे लिहून घेतो आहे 0.391 रेस्ट टू द पॉवर 1/3 इंटू 10 to the power 12ला मी खाली घेऊन जाणार आहे. म्हणजे आता हा नंबर राहील माझ्याकडे 31.98 इंटू 10 to the power 3 इंटू 10 to the power, हा जो वरचा 10 to the power -12 होता हा खाली आला. सो खाली आल्यानंतर झाला आहे तो 10 to the power +12. सो बघा असा आला. सो काय राहिलं रे माझ्याकडे 10 to the power +3 आणि 10 to the power +12 मिळून झालं आहे 10 to the power +15. सो मी परत या नंबरला असं लिहून घेतो आहे लॉग ऑफ 0.4718 raised to the power 2 into 0.391 raised to the power 1/3 divided by 31.98 into 10 to the power 15. ठीक आहे, चला आता इथे लॉगचे नियम लावा आणि लवकर हे प्रॉब्लेम सॉल्व होईल. सो लॉग ऑफ न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो इथे लिहा बरं, लॉग ऑफ न्यूमरेटर काय आहे 0.4718चा स्क्वेअर इंटू 0.391 रेस्ट टू द पॉवर 1/3 मायनस व्हॉट इज डिनॉमिनेटर लॉग ऑफ 31.98 इंटू 10 to the power 15. ठीक आहे, चला आता काय करता येईल तुम्हाला, लॉगला सेपरेट करा. लॉग ऑफ ए इंटू बी इज लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी. सो लॉग ऑफ 0.4718 रेस्ट टू द पॉवर 2 प्लस लॉग ऑफ 0.391 रेस्ट टू द पॉवर 1/3 मायनस लॉग ऑफ 31.98 याला आपण ब्रॅकेटमध्ये ठेवूया प्लस लॉग ऑफ 10 to the power 15. ओके, चला ब्रॅकेट कंप्लीट. इथे न्यूमरेटरला एका सेपरेट ब्रॅकेटमध्ये ठेवू सो दॅट आपल्याला कॅल्क्युलेशनला ते इझी जाईल. चालेल, आता याच्या पुढची प्रोसिजर काय आहे, हा जर तुम्ही नंबर बघितला तर इथे लिहिलं आहे लॉग ऑफ 0.4718 रेस्ट टू द पॉवर 2 म्हणजे हा आहे लॉग ऑफ ए रेस्ट टू द पॉवर एम. तसंच बाकीच्याही नंबरकडे आपल्याला लॉग ऑफ ए रेस्ट टू द पॉवर एम बघायला मिळत आहे. मग लॉग ऑफ ए रेस्ट टू द पॉवर एम असतो एम इंटू लॉग ऑफ ए, तर तो इथे लिहून घेऊ. चला पुढची स्टेप करा. सो बघा या नंबरला मी कसं लिहून घेतो आहे 2 इंटू लॉग ऑफ 0.4718 प्लस 1/3 इंटू लॉग ऑफ 0.391 मायनस इन ब्रॅकेट लॉग ऑफ 31.98 प्लस 15 इंटू लॉग ऑफ 10. ओके, चला पुढे जाऊया आता. सो 2 आहे तसाच इंटू लॉग ऑफ 0.4718चं लॉग काढा. कॅरेक्टरिस्टिक्स असेल 1 बार 0.47ला 18मध्ये बघा. चला लॉगच्या टेबलमध्ये 47ला 18मध्ये बघूया. इथे आहे 47, याला 1चं सब कॉलम आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 8मध्ये बघा. मीन डिफरन्सच्या कॉलम 8मध्ये काय नंबर दिलेला आहे 7. सो 6730 प्लस 7 इज 6737. लिहून घ्या 6737 प्लस 1/3 इंटू लॉग ऑफ 0.391 काय असणार आहे 1 बार
0.39ला 1मध्ये शोधा लॉगमध्ये, 39ला 1, सो दिस इज 39. यस, हे बघा याला 1च्या सब कॉलममध्ये शोधलं तर किती सापडत आहे, 5922. लिहा मग 5922. ठीक आहे, इथे ब्रॅकेट क्लोज झाला. मायनस लॉग ऑफ 31.98 कॅरेक्टरिस्टिक्स होईल 1.31ला 9मध्ये बघा आणि मिन डिफरन्स 8मध्ये बघा. 31ला दिस इज 31ला मी 9मध्ये बघतोय आणि मिन डिफरन्स कुठे बघायचं आहे, 8मध्ये. सो मिन डिफरन्स 8. सो हे बघा हा मिन डिफरन्सचा टेबल आहे, याच्यामध्ये 8मध्ये काय आहे 11. सो 31ला जर तुम्ही 9मध्ये बघितलं तर 5038 आणि त्याच्यामध्ये जर 11 ॲड केलं तर तो होईल 5049. सो लिहा 5049 प्लस 15. लॉग ऑफ 10 काय असतो रे, 1.0000. ठीक आहे, चला. सो 2ला मल्टिप्लाय करा या नंबरने. आता मी डायरेक्ट करतो आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने नियम सांगितला आहे तुम्ही त्याच नियमाने करा किंवा तुम्ही सेपरेटली याला सॉल्व करा. सो 7 into 2 इज 14, दॅट इज 4. मग आला 1. 3 into 2 इज 6, 6 + 1 इज 7. देन 7 into 2 इज 14, अगेन 4 1 कॅरी केलेला आहे. 6 into 2 12, 12 + 1 इज 13. सो 13चा 3 आणि +1 इथे कॅरी झालेला आहे. सो 2 into इथे काय करणार आहे आपण, 2 into -1 इज -2 अँड -2 + 1 इज -1. सो अल्टिमेटली तुमचा आन्सर आलेला आहे 1 बार. सो 1 बार 0.3474. काय आहे हे, मल्टिप्लिकेशन ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 बार 0.6737. ठीक आहे, चला. आता आपल्याला काय करायचं आहे, प्लस 1 बार 0.5922ला 3ने डिवाइड करायचं आहे. सो 1 बार आहे, 1 बारला पहिले 3ने डिवाइड होणारा नंबर कुठला आहे, सिम्पली 3 बारच आहे. पण आन्सर 1 बार यावं म्हणून 3 बार आपण याला काय लिहिणार आहे, 1 बारला 3 बार प्लस 2 आणि 2चा पुढे हा जो डेसिमल नंबर होता, ठीक आहे, डेसिमलमध्ये 5922 तो इकडे लिहून टाकू. सो 5922 आणि ह्याला करा डिवाइड 3ने. सो 3 बारला 3ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 1 बार प्लस 2.5922ला जर तुम्ही 3ने डिवाइड केलं तर हा नंबर काय होतो, 0.8640. ठीक आहे, सो कंबाईंड नंबर काय लिहिणार आपण, 1 बार 0.8640 लिहून घ्या. 1 बार 0.8640 हे कशाचा आहे, हा नंबर कुठून आलेला आहे. सो 1 बार 0.5922ला 1/3ने आपण ॲक्च्युली डिवाइड करून घेतला आहे. लॉगचं डिव्हिजन कसं करतात, म्हणजे एखाद्या नंबरने लॉगला डिवाइड कसं करतात हे बघायचं असेल तर तुम्ही रूल्स ऑफ लॉगवाला तो व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिव्हिजन पण कळून जाईल. सो नेक्स्ट आता आपल्याकडे काय उरलेलं आहे, मायनस करायचं आहे डिनॉमिनेटरचा पार्ट विच इज 1.5049 प्लस 15 into 1.0000. सो पहिले याला सॉल्व करून घेऊ आणि मग फायनली आपण मायनस करू. सो दिस इज मायनस 1.5049 प्लस 15 into 1.0000 इज 15.0000. ठीक आहे, आता हे दोन नंबर तुम्हाला ॲड करून घ्यायचे, हे दोन नंबर ॲड करायचे आणि फायनली ते काय करायचं, एकमेकांना सबस्ट्रॅक्ट करायचे. चला करा, एकदम आता फास्ट होईल, ॲडिशनच आहे साधं. चला एक एक करूया. सो 4 into 4 + 0 इज 4, 4 + 7 इज 11, एक कॅरी केला. 7 + 4 इज अगेन 11 प्लस 1 कॅरी करा. 9 + 3 इज 12, सो 2.1 कॅरी करा. 1 + 1 - 1 इज कॅन्सल अँड देन अगेन आपल्याकडे उरतं आहे किती रे, फक्त 1 बार, म्हणून मी लिहितो इथे 1 बार. ठीक आहे, सो 1 बार 0.2141 आपल्याला न्यूमरेटरचं ॲडिशन आलेलं आहे फायनल. मायनस इथे तर हे सिम्पलच आहे, 5049 डेसिमल नंतरचा पार्ट आहे तसा, आणि 1 + 15 इज 16, सो 16.5049. आता काय करा बघा, मी इकडे सेपरेट करून दाखवतो आहे. 1 बार 0.2114 मायनस 16.5049. ठीक आहे, चला करा बरं. 14 मधनं 9 गेले, 5 राहिले, एक परत कॅरी केला. 11 - 5 इज 6, एक कॅरी केला 0. 12 - 5 इज 7, 7 इथे लिहिला, एक कॅरी केला, मायनस करतो आहे म्हणून मायनस. सो -1 - -1 हे बघा इथे
-1 is -2 and -2 - 16 is -18. So this comes out to be 18 bar. So बघा फायनल नंबर आलेला आहे माझा 18 bar.7065. ठीक आहे. चाल आता काय करायचं आहे रे, आता मला या नंबरचा म्हणजे 18.7065चा अँटीलॉग काढून घ्यायचं आहे. लिहा मग अँटीलॉग. कसा काढतो अँटीलॉग? मेंटीचा बघा. चला काय आहे मेंटीचा? 0.70ला 6 आणि 5 मध्ये बघायचं आहे है ना. सो बघा मी 0.70ला 6 आणि 5 मध्ये बघतोय. घ्या मग. दिस इज 0.70. याला सब कॉलम 6 मध्ये आणि मीन डिफरन्स 5 मध्ये. दॅट इज 6. दिसते का? मीन डिफरन्सच्या कॉलम 5 मध्ये, इथे सब कॉलम 6 मध्ये. सो नंबर इज 5082 प्लस 6 दॅट इज 5088. लिहा मग. सो 5088 पहिल्या डिजिट नंतर डेसिमल पॉईंट इंटू 10 to the power जो कॅरेक्टरिस्टिक्स होता तो हिअर इट इज -18. सो दिस इज युअर फायनल आन्सर. ओके 5.088 इंटू 10 to the power -18. चला आता मी नेक्स्ट नंबर घेतो आहे. सपोज मला एक एक्सप्रेशन दिला आहे x इज इक्वल टू 0.9831 रेस टू द पावर 2 इंटू 3612 रेस टू द पावर 4 इंटू 10 to the power -12 डिवाइडेड बाय 0.839 रेस टू द पावर 3 इंटू 1032 रेस टू द पावर 2 इंटू 10 to the power -22. ठीक आहे. असा एक माझ्याकडे नंबर दिलेला आहे आणि हे पूर्ण कॅल्क्युलेशन मला करायचं आहे विथ द हेल्प ऑफ लॉग. चला कसं करूया बघूया. सो पहिला जो नियम आहे तो लॉग ऑफ a अपॉन b दॅट इज न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर्स आणि हे काय येतं लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. सो मी इथे लिहून घेत आहे लॉग ऑफ हा जो वरचा नंबर आहे तो असणार आहे 0.9831 रेस टू द पावर 2 इंटू 3612 रेस टू द पावर 4 इंटू 10 to the power -12 डिवाइडेड बाय 0.839 त्याचा क्यूब इंटू 1032चा स्क्वेअर इंटू 10 to the power -22. राईट. आता काय करा लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर करा. सो लॉग ऑफ न्यूमरेटर काय आहे 0.9831 रेस टू द पावर 2 इंटू 3612 रेस टू द पावर 4 इंटू 10 to the power -12. सो दिस इज युअर न्यूमरेटर. आता यातनं काय करा डिनॉमिनेटर मायनस करा. सो मायनस काय होईल लॉग ऑफ कंबाईंड डिनॉमिनेटर काय आहे 0.839 रेस टू द पावर 3 इंटू 1032 रेस टू द पावर 2 इंटू 10 to the power -22. ठीक आहे. सो हा झाला माझा डिनॉमिनेटरचा लॉग. आता मी काय करतो आहे इंडिव्हिज्युअली लॉग लिहून घेतो आहे. मला हा नंबर काय दिसतो आहे 0.9831 रेस टू द पावर 2 इंटू 3612 रेस टू द पावर 4 हे सगळे नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि नंबर जर मल्टिप्लिकेशनमध्ये असेल तर आपल्याला काय करावं लागतं लॉगला स्प्लिट करतेवेळी प्लस घ्यावं लागतं. सो मग मी इथे लिहून घेतो आहे बघा लॉग ऑफ 0.9831 रेस टू द पावर 2 प्लस लॉग ऑफ 3612 रेस टू द पावर 4 प्लस लॉग ऑफ 10 to the power -12. ओके स्प्लिट करून मी लिहून घेतलं मायनस. आता डिनॉमिनेटरला स्प्लिट करून लिहा. सो लॉग ऑफ 0.839चा क्यूब प्लस लॉग ऑफ 1032 रेस टू द पावर 2 प्लस लॉग ऑफ 10 to the power -22. ठीक आहे. चला आता आपल्याकडे जर तुम्ही एका नंबरला लक्ष दिलं असेल इथे सो हा झाला आहे लॉग ऑफ ए रेस टू द पावर एम. इथे पण लॉग ऑफ ए रेस टू द पावर एम आहे. इथे पण लॉग ऑफ ए रेस टू द पावर एम आहे. तसं ह्याही तिन्ही एक्सप्रेशनमध्ये लॉग ऑफ ए रेस टू द पावर एम आहे. सो रूल लावावं लागेल लॉग ऑफ ए रेस टू द पावर एम इज इक्वल टू एम इंटू लॉग ऑफ ए. मग पॉवरला सरळ सरळ पुढे आणून घेऊ. सो हा नंबर होईल 2 इंटू लॉग ऑफ
0.9831 प्लस 4 इंटू लॉग ऑफ 3612 प्लस, आता हा बघा 10 टू द पॉवर -12 आहे इथे दिसतोय. -12 जर पुढे आला तर हे प्लस साईन निघून जाईल आणि मग काय राहील फक्त मायनस. सो इथे आपण लिहू शकतो -12 इंटू लॉग ऑफ 10. हे झालं, न्यूमरेटरला सेपरेट करून टाकलं आपण लॉग. आता करूया मायनस. सो मायनस मी इथे लिहितो आहे, दिस इज मायनस. डिनॉमिनेटरवाला लॉग काय येईल रे बेटा, पॉवर आहे 3, सो 3ला पुढे लिहूया. 3 इंटू लॉग ऑफ 0.839 प्लस 2 इंटू लॉग ऑफ 1032 प्लस, इथे बघा शेवटचं एक्सप्रेशन काय आहे, 10 टू द पॉवर -12 आहे, सॉरी 10 टू द पॉवर -22 आहे. सो हा -22 पुढे येऊन जाईल, मग काय राहील, प्लस निघून जाईल. इथे लिहावं लागेल -22 इंटू लॉग ऑफ 10. ठीक आहे. सो आता आपले सगळे लॉग सेपरेट लिहून झालेले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, लॉग काढायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून आन्सर आणून घ्यायचं आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. सर्वात आधी आपण काय करू, 2 इंटू लॉग ऑफ 0.9831ला सॉल्व करू. मी याला लिहितो आहे 2 इंटू, ठीक आहे, 2 इंटू 0.9831 कॅरेक्टरिस्टिक्स होईल 1 बार. 0.98ला 3 आणि 1मध्ये बघा लॉग टेबलमध्ये. सो दिस इज लॉग टेबल, यस, 98ला 3 आणि 1मध्ये. सो दिस इज 98. याला मी बघतोय सब कॉलम 3मध्ये आणि मीन डिफरन्सचा कॉलम 1मध्ये. सो 1मध्ये कॅरेक्टरिस्टिक 1मध्ये जो नंबर आहे तो आहे 0. सो ॲड करायची काही गरज नाही आहे. मग आपल्याकडे नंबर आहे 9926, तो मी इथे लिहून घेतो आहे. सो 1 बार .9926. ओके, ठीक आहे. प्लस 4 इंटू लॉग ऑफ 3612 करायचं आहे, कॅरेक्टरिस्टिक्स होईल 3 आणि लॉग ऑफ 36ला 1 आणि 2मध्ये बघायचं आहे. सो इथे ऑलरेडी मी मार्क करून ठेवलेला आहे. 36ला 1मध्ये येतो आहे 5575 आणि मीन डिफरन्स कुठे बघायचा आहे, बघा इथे 36ला 1मध्ये बघितलं आणि मीन डिफरन्स 2मध्ये बघा काय दिलेलं आहे. 2च्या मीन डिफरन्समध्ये ती व्हॅल्यू आहे, 36च्या पुढे 2च आहे. सो 5575मध्ये 2 ॲड करा. सो हे होईल 5577. मी इथे लिहून घेतो आहे 5577. ठीक आहे. तसंच -12 इंटू लॉग ऑफ 10 काय असतो रे, 1.0000. तो आता माझा न्यूमरेटरचा प्रश्न मिटलेला आहे. चला डिनॉमिनेटरला सॉल्व करूया. 3 इंटू लॉग ऑफ 0.839चं कॅरेक्टरिस्टिक्स होईल 1 बार. 0.83ला लॉग टेबलमध्ये 9मध्ये शोधा. सो 83ला लॉग टेबलमध्ये कुठे शोधायचं आहे, सब कॉलम 9मध्ये. हा शेवटचा कॉलम असतो 9चा. किती दिला आहे, 9238. सो लिहून घेऊया 9238. ठीक आहे. चला आपलं काय झालेलं आहे आता, लॉग ऑफ 0.839 सॉल्व करून झाला आहे. आता पुढचं काय आहे, हा नंबर 2 इंटू लॉग ऑफ 1032. सो त्याचं 2 आहे तसं लिहून घ्या आणि लॉग ऑफ 1032चा कॅरेक्टरिस्टिक्स होईल 3.10ला 3 आणि 2मध्ये सर्च करा लॉग टेबलमध्ये. सो 10ला 3 आणि 2मध्ये. सो दिस इज 10. याला मी शोधणार आहे सब कॉलम 3 आणि मीन डिफरन्सचं कॉलम 2मध्ये. सो इट इज 8. सो 0128 त्याच्यामध्ये जर 8 ॲड केला सो हा नंबर होईल 0136. मी लिहून घेतो आहे 0136. राईट. चला मग काय आहे, -22 इंटू लॉग ऑफ 10 इज 1.0000. झालं. चला आता पुढे जाऊया. नाव 2 बार इंटू 9926 याचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर मी डायरेक्ट लिहून घेतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तसं करून घ्या. तुम्हाला तुमचं मल्टिप्लिकेशन आणि मी केलेलं मल्टिप्लिकेशन मॅच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला बघा. सो 2 इंटू 1 बार, हे बघा इथे. सो 2 इंटू 1 बार .9926ला मी मल्टिप्लाय करतो आहे. याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे 1 बार .985
ओके चला. प्लस आता काय करायचं आहे, हा नंबर 4 × 3.5577 याचं मल्टिप्लिकेशन काय येत आहे 14.2308. नेक्स्ट नंबर बघा काय दिलेला आहे, -12 × 1.0000. हा सरळच आपण लिहू शकतो -12.0000. ठीक आहे. सो न्यूमरेटरचा पार्ट आटपला. आता डिनॉमिनेटरच्या पार्टकडे जाऊया. काय दिलेला आहे नंबर 3 × 1 बार 0.9238. ह्याला मल्टिप्लिकेशन करून येणार आहे आपला नंबर 1 बार 0.7714. ठीक आहे. सो नेक्स्ट नंबरकडे जाऊया. आता कुठला नंबर आहे 2 × 3.0136. हे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 6.0272. ओके. देन मायनस जर हा शेवटचा आकडा बघितला तुम्ही तर 22 × 1.0000 तर हे होईल 22.0000. ठीक आहे. सो आता आपल्याकडे काय झालेलं आहे, सगळं न्यूमरेटर लॉक काढून झालेलं आहे आणि तसंच डिनॉमिनेटरचाही लॉक काढून झालेला आहे. तर आपण काय करायचं, सेपरेटली न्यूमरेटरमध्ये जेवढे डिजिट्स आहे त्यांना ॲड करून घेऊ आणि मग सेपरेटली डिनॉमिनेटरचे जे डिजिट्स आहेत त्यांना ॲड सबस्ट्रॅक्ट जे करायचं आहे ते करून घेऊ आणि फायनली न्यूमरेटरमधनं डिनॉमिनेटरचा लॉग मायनस करून अँटी लॉग काढू. चला, पहिले काय दिलेलं आहे तुम्हाला 1 बार 0.9852ला ॲड करायचं आहे 14.2308 सोबत. चला करा, काय येईल याचा आन्सर, मी इकडे रफमध्ये करतो आहे बघा. 1 बार 0.9852 प्लस 14.2308. सो 8 + 2 10, अगेन 1, 5 + 1 is 6, 8 + 3 is 11, again 1, then 9 + 3 is 12.1. so here it is +1, +1 -1 cancel, so answer is 14.2160. मग मी इथे लिहून घेतो आहे 14.2160. ह्याच्यामध्ये आता उरलेली संख्या कोण आहे 12.0000 मायनस करायचं आहे. सो इथे लिहून घेतो आहे मी -12.0000. सो न्यूमरेटर पार्ट इथपर्यंत आहे. आता चला मायनस डिनॉमिनेटर पार्ट करूया. सो डिनॉमिनेटरमध्ये आपण आता ॲड करून घेणार आहोत 1 बार 0.7714ला 6.0272 सोबत 5.7986 आणि हे जे वर आहे काय दिलेलं आहे आपल्याला ऑलरेडी 22.0000 हे मायनस करायचं आहे. सो 22.0000. ठीक आहे. सो आता आपले 1-2 स्टेप उरलेले आहे. काय करूया आपण, हा जो न्यूमरेटरवाला पार्ट आहे पहिले याचं सम सॉल्व करून घेऊ आणि मग डिनॉमिनेटरवाल्या पार्टचं सम सॉल्व करून घेऊ आणि फायनली एका लॉग मधनं दुसरा लॉग मायनस केला की अँटी लॉग घेऊ. चला, सो आपल्याकडे ऑलरेडी हा नंबर आहेच 14.2160. दिस 14.2160 मधनं 12 मायनस करा. सो आपल्याला इथे क्लिअर दिसेल 0612.2. सो 2.2160 हे याचा आन्सर असेल आणि यातनं कशाला मायनस करायचं आहे तर हा डिनॉमिनेटरवाला पार्ट. सो काय करायचं आहे 5.7986 मधनं 22.0000 मायनस करूया 17 बार 0.7986. नाव द फायनल लॉग सबट्रॅक्शन इज 2.2160 मायनस 17 बार 0.7986. चला करून घेऊ. 0 - 6 not possible, so 10 - 6 is 4, then again 16 - 9 is 7, then 11 - 10 is 1, then 12 - 8 is 4. 1 कॅरी केला सो मायनस करतोय इथे म्हणून 1ला पण मायनस लिहा. सो काय राहील -1 + 2 is -1 + 2 is +1, +1 minus of -7 काय होईल -1 + 2 that is +1, +1 minus of -17. so -1 + 2 then minus of -17. हे जर केलं तर -1 + 2 is 1 and minus of -17 is +17. so this is 18, right? so 18.4174 is the final log का sum.
सो मी हे पुढच्या पेजवर लिहितो आहे. सो 18.4174. आता शेवटची स्टेप असते अँटीलॉग काढण्याची. चला अँटीलॉग काढून घेऊया. सो अँटीलॉग ऑफ 18.4174 कसा काढणार मी? सो मला मेंटिसा बघायचं आहे 0.4174. या 0.41ला मी सब कॉलम 7 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 4मध्ये बघणार आहे. सो 0.41ला बघा सब कॉलम 7मध्ये, हे बघा अँटीलॉगच्या टेबलमध्ये 0.41 सब कॉलम 7मध्ये किती आहे 2612 आणि मीन डिफरन्सच्या कॉलम 4मध्ये काय दिलेलं आहे 2. सो 2612 प्लस 2 इज 2614. सो दिस कम्स अराउंड 2614. सो फर्स्ट डेसिमल नंतर पॉईंट इंटू 10चा पॉवर जे कॅरेक्टरिस्टिक्स असेल ते. सो दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज 18 अँड दिस इज हाऊ यू सॉल्व. सो बेसिकली हे जे पूर्ण सम होतं ज्याच्यामध्ये आपल्याला एक्स इज इक्वल टू हा पूर्ण एक नंबर दिलेला होता. ठीक आहे. सो हे खूप कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम होतं ज्याला आपण लॉगच्या हेल्पने सॉल्व केलेलं आहे. मला माहिती आहे सुरुवातीला हे थोडं जड जातं कारण इतके सगळे नंबर्सला लॉगमध्ये बघायचं, मग त्याचं ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायचं, जिथे मल्टिप्लिकेशन असेल तिथे मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. सो याला थोडा वेळ लागतो. बट बिलीव्ह मी जेवढं तुम्ही लॉगला असे मल्टिपल नंबर्सला प्रॅक्टिस करत चालणार दिस विल बी अ चाइल्ड्स प्ले. खूप सोपं आहे हे आणि इंटरेस्टिंग पण आहे. ठीक आहे. चला